नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, आदिवासी विभाग भरती आलेली होती 2026 ची। चौकीदार गट ड चं पद होतं। त्याच्यामध्ये या भरतीची जी जाहिरात आहे ती जाहिरात बघा कधी आलेली होती तर 27/4/2026 रोजी ही जाहिरात आलेली होती। आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय ही महत्त्वाची बातमी आहे। परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा गटनिहाय वेळापत्रक इथं जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असणार आहे। आणि एकूण 478 पदांकरताची ही भरती होती। पद देखील इथं सगळ्यात जास्त होती। ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि आपण कोणत्या प्रकल्प कार्यालयासाठी अर्ज केलेला आहे ते व्यवस्थित पाहून परीक्षा कधी आहे ते देखील पाहायचं आहे। याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करून घ्यायचं आहे। या परीक्षेमध्ये चालू घडामोडी ज्या विचारल्या जातात, सामान्य ज्ञानाचे जे प्रश्न विचारले जातात त्याची प्रश्न मालिका आपल्या चॅनलवरती चालू आहे, ते देखील पाहायचे आहे। अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात मित्रांनो त्याच्यामध्ये। बघा, प्रकल्प कार्यालयाचं नाव दिलेलं आहे वर्धा चिमूर भामरागड। यांची जी परीक्षा आहे ती 11 जुलै 2026 रोजी असणार आहे। घोडेगाव, पुसद आणि भंडारा यांची परीक्षा 11 जुलैलाच आहे। त्याचबरोबर धारणी, जवार, आहेरी, कळमुरी याची जी परीक्षा आहे ती 12 जुलै रोजी असणार आहे। चंद्रपूर, नंदुरबार यांची देखील परीक्षा 12 जुलैला असणार आहे। 2 शिफ्ट मध्ये परीक्षा असणार आहे ही। डहाणू, तळोदा 13 जुलै रोजी एकाच शिफ्ट मध्ये परीक्षा आहे। धुळे, नागपूर 13 जुलैलाच परीक्षा असणार आहे। 2 शिफ्ट मध्ये परीक्षा आहे। छत्रपती संभाजीनगर, राजूर, पेण 14 जुलै रोजी आहे, एका शिफ्ट मध्ये परीक्षा आहे। कळवण आणि किनवट 14 जुलै रोजी आहे परीक्षा, 2 शिफ्ट मध्ये असेल। अकोला, गडचिरोली, भांडारकवडा 15 जुलै रोजी आहे, एका शिफ्ट मध्ये परीक्षा। देवरी, शहापूर, यावल, सोलापूर 15 जुलै रोजी परीक्षा आहे, 2 शिफ्ट मध्ये होणार आहे। त्याच्यानंतर नाशिक शिफ्ट 1 आहे, 16 जुलै रोजी एका शिफ्ट मध्ये असणार आहे। आणि नाशिक शिफ्ट 2 असणार आहे, 16 जुलै रोजी इथं 2 शिफ्ट मध्ये परीक्षा असणार आहे मित्रांनो। तर लक्षात घ्या, इथं वेळापत्रक शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चं दिलेलं आहे। शिफ्ट 1 चं रिपोर्टिंग टायमिंग जे असणार आहे सकाळी 8 वाजता असणार आहे। गेट क्लोजिंग तुमचं 9:30 वाजता होणार आहे। आणि परीक्षा तुमची सकाळी 10 वाजता सुरू होऊन 12 वाजता तुमची परीक्षा संपणार आहे। त्याच्याच बरोबर सर्वसाधारण दुसरी शिफ्ट जी असणार आहे ती दुपारी 1 वाजता रिपोर्टिंग टाइम, 2:30 वाजता गेट क्लोज होणार आहे। आणि परीक्षा तुमची 3 ते 5 अशी असणार आहे। बघा, ही जी परीक्षा आहे आदिवासी विभागाची त्याच्यामध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे, पेपर देखील व्यवस्थित द्यायचा आहे। आणि तुमचं जे हॉल तिकीट असणार आहे हे परीक्षेच्या अगोदर 7 दिवस तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे। त्यासाठीची ही अधिकृत वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरून तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी या तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, तिथून तुम्ही काय करू शकता, तुमचं जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट देखील डाउनलोड करू शकता। आणि या परीक्षेच्या चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाच्या प्रश्नासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करायचंय, सबस्क्राइब करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायचंय, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।